ओरडून पण त्याला सगळे लोक येडात काढत असतात. याला काय कळतं, त्याला काय कळतं, पण तो खरं सांगत असतो. असाच काही प्रकार मला वाटतं या भागाबाईच्या बाबतीत झाला असावा. पाहूया आपण. राम 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 राम. काय चाललं? काय नाही बाबा. काय म्हणतं गावाकडला पाऊस पाणी पीक पाणी मजेत आहे ना? आता मला गावातलं काही माहिती नाही, पण मी अगदी मजेत आहे. म्हणजे तुम्ही गावात राहता हो. आणि गावातलं काही माहिती नाही? काही नाही, शेत भरण मी भरू. गावात काय चाललं काय नाही, वरच्या आळीला काय झालं, खालच्या आळीला काय झालं, वरच्या वाड्यात काय दामडू झाला, काही माहिती नाही बाबा मला. काहीच नाही. काहीच नाही. अरे मंदिरापुढे सकाळी सकाळी कोणाचा काही वादविवाद झाला का, काही हे सगळ्या भानगडी गावात माहिती असल्या पाहिजे. काहीच माहिती नाही. काहीच माहित नाही. नाही. बघा गावकरी आता मग आता मला सांगावं लागेल तुम्हाला गावात हा काय झालं. बिलकुल सांगा बरं. हा? सांगा. गाव मला सांगावं लागेल. हो. बरं सांगतो मी आता गावात काय झालं. या गावामध्ये वाड्यामध्ये एक भागाबाई. भागाबाई. हा भागाबाई नावाची म्हातारी. बर. आता ती काय झालं, हा. सगळं गाव अगदी हा आठवड्यापासून तिला येड्यात काढलंय. सगळे लोक म्हणतात भागाबाई येडी झाली येडी झाली येडी झाली येडी झाली. पण नेमकं झालं तरी काय काय? आपण आज ऐकणार आहोत, पाहणार आहोत. तर सांगू का? सांगा सांगा. तिनं नताना म्हटली, आली. तिनं पाटल्याना म्हटल्या, आल्या. सार पैकाना म्हटलं, आल्या. सारा दागिना म्हटलं. दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. गडबड झाली. अहो दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. गडबड झाली. आणि दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. अहो माडीवरची मंडळी खाली आली. खाली आली. अहो माडीवरची मंडळी खाली खाली आली. आली. आणि माडीवरची मंडळी खाली आली. अरे अरे अरे, पण असं झालं तरी काय? काय झालं? अहो येडी झाली व भागाबाई, येडी झाली व भागाबाई. येडी झाली व भागाबाई, 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 येडी झाली व भागाबाई. येडी झाली व भागाबाई, येडी झाली व भागाबाई, येडी झाली व भागाबाई, येडी झाली व कशा पायी? हा. भागाबाई बसली नटून. पहा ना भागाबाईनं काय नखरा केला. अरे 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 काय लुगड गठोड्यात काय घेतलं, काय नटली भागाबाई, काय मेकअप केली. आहाहाहा. भागाबाई बसली नटून, पैशाचं गाठोड खेटून आणि भागाबाई बसली अरे पण हे सारं कशाबाई? कशापायी? हा. मोडकेच घर तुटकेच छप्पर, घरामध्ये दागिना धिक भर, त्यात पैसा भी भरा आणि सार जाळूया म्हणती बाय, गडी झाली व भागाबाई. येडी झाली व भागाबाई, येडी झाली व भागाबाई, येडी झाली व भागाबाई, येडी झाली व भागाबाई, गडी झाली व भागाबाई, गडी झाली व भागाबाई, येडी झाली व भागाबाई, येडी झाली व भागाबाई, येडी झाली व भागाबाई, येडी झाली व भागाबाई, गडी झाली व येडी झाली व भागाबाई, येडी झाली व भागाबाई, येडी झाली व भागाबाई. अरे 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 अरे, थांब. काय झालं? अरे पण ह्यो येड्यापणा कशाबाई म्हणतो मी? कशापायी? हा. भागाबाई म्हणती मी आता मरणार, करणार. मला तुम्ही जाळणार, जाणार. माझा पैशाचा मला लई लळा हा. आणि हे सारं सारं माझ्या संग जाळा, हा. सारं सारं माझ्या संग जाळा. भागाबाई भागाबाई असं कसं होईल? कसं म्हणजे आता मी मारणारे हा. मग मला मला हे घर तसं नाही. भागाबाई म्हणती माझं घर मला हवं, माझा पैसा मला हवा, माझा दागिना मला हवा आणि हे जर तुम्ही माझ्या संग जाळलं, माझ्यावरती माझ्या बरोबर स्वर्गात येईल. सारं घर तर सारं जर जाळलं, तिचं म्हणणं आहे माझ्या बरोबर वरती स्वर्गात येईल. अगं भागाबाई असं कसं होईल? असं कसं
म्हणजे सांग. आता मला घर माझ्या संग न्यायचंय हा. दागदागिनं माझ्या संग न्यायचंय हा. हे पैसे सुद्धा मला बरोबर न्यायचे बरं एक सांग काय? मी काय म्हणतो तो काय म्हणताय पैक दागिनं कोणाला तरी द्यावं घर बी कोणाला तरी देऊन टाकावं दान द्यावं फुका का बरं द्यावं हा. घरात चक्रम झाली भागाबाई येडी झाली भागाबाई. येडी झाली येडी ऐकलं का ऐकलं भागाबाई म्हणते मी जर येडी आहे हा. तुम्ही सारे गावकरी येडे आहे तुम्ही सारे नातलग येडे आहे तुम्ही सारे सगळे सोयरे येडे ओय, तुझा बाप येडा तू ही माय येडी बाप काका येडा तुझं खानदान येड तुमचं सगळंच येड ओय, भागाबाई ते कसं काय ते कस काय म्हणजे अरे तुम्हाला एवढं कळत नाही माझ्या घरदाराचा उपयोग हा. माझ्या पैक्याचा उपयोग आहे. असं. माझ्या सोनानाचा उपयोग आहे हा. आणि मग माझ्या या कातडीचा उपयोग नाही का या त्वचाचा उपयोग नाही का माझ्या फुफ्फुसाचा उपयोग नाही का माझ्या वयाचा उपयोग नाही का पाहिलं का नुसते पैसेच पाहिजे भागाबाई काय म्हणते ऐकलं का पण ते काय म्हणताय काय म्हणते तू म्हणते ते तुझ्या सगळ्याचा शरीराचा उपयोग कातड्याचा उपयोग डोळ्याचा उपयोग आहे हा. पण तुझे जर डोळे दान दिले तर तू आंधळी होणार नाही का हा? पैशातून? म्हणजे मी मागच्या जन्मी काय आंधळी झाली मग माझे डोळे गेले म्हणून मी आंधळी होईन का अरे माझे दात पडले मी काय बोळ खिजाल मला येणार आहे का माझ्या गर्भशयाचं ऑपरेशन झालं मी बिना गर्भशयाची जन्माला येणार आहे का असं कसं अरे, होईल? माझ्या पायाला गँग्रीन झाले पाय कापले मी काय बोलल्या जन्मीला असं लंगडी जन्माला येणार आहे. नाही 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 नाही, असं कसं होईल हं? तुम्ही ऐकलं ना? भागाबाई काय म्हणते? काय म्हणतो? अरे हिच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे का? अरे वा ती म्हणती जर माझ्या घराचा दाराचा सगळ्याचा उपयोग आहे तर माझ्या देहाचा बी उपयोग आहे कातडीचा उपयोग आहे डोळ्याचा उपयोग आहे अवयवाचा उपयोग आहे गावकऱ्या हो तुमचे डोळे उघडले ना? माझे तर डोळे उघडले बा. मग अरे सगळ्या गावानं तिला येड्यात काढलं होतं पण तिनं सगळ्याचे डोळे जरा उघडले. चेंडू करून ठेवला सर आता काय करायचं भागाबाईचं आता आपण काय करायचं काय करायचं आता साऱ्यांचं ठरलं ठरले काय ठरलं बागाबाईचा पैसा बागाबाईचा दागिने बागाबाईचं सोनं आपण सगळ्यांनी घ्यायचं लुटून हा आणि बागाबाईला देऊन नदी काही जिबेला आडा आहे रे तुमच्या अरे काही जरा वय सोय पाहून बोला जा. म्हणजे पैसा वाटून घेऊन भागाबाईला धरणात लोटून लोटून देऊ अरे वाटा गाठ्या बंद करा आता तुम्ही जरा मेले तर तुमच्या बायका पोरं सुद्धा तुमच्या मागे रडणार नाही आता काहीतरी सगळं बंद करा वाटा घाट्या आता जरा देशाचं आणि समाजाचं काहीतरी डोक्यात ठेवा भागाबाईचा पैसा अडका वाटायचा नाही. भागाबाईचं देहदान करायचं भागाबाईचं त्वचादान करायचं भागाबाईचं नेत्रदान करायचं भागाबाईचा पैसा सोनं अडका घर दार दागिनं सगळं शाळेला दान द्यायचं शाळेला दान द्यायचं. का बरं का बरं कारण शाळेतले पोरं शिकतील शिकतील. मोठे होतील मोठे होतील. तेही अवयवदानाचा देहदानाचा प्रचार प्रसार करतील करतील ना? हो आता काय करू आपण भागाबाईला गावात नेऊन भागाबाईचा मोठा सन्मान करू सन्मान करू आणि खरंच शहाणी भागाबाई बरं का भागाबाईचा सन्मान करून भागाबाईचं संकल्पपत्र भरून घेऊ आज. खरी शहाणी व भागाबाई घरी शाली ओ 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 भागाबाई खरी शहाणी व भागाबाई खरी शहाणी व भागाबाई घरी शाली ओ भागाबाई घरी शाली ओ भागाबाई खरी शहाणी व भागाबाई घरी शाली ओ भागाबाई घरी शाली ओ भागाबाई घरी शाली ओ भागाबाई घरी शाली ओ भागाबाई चला आता भागाबाईचा सन्मान करायचा आहे चला गावकऱ्यांना